इतके चाय पिले रिपोर्ट नको. फेनुरे फेनुरे फेनु वागताय का ना अजिबात नाही. पण को यो किती रुपये घेतला रे. नमस्कार मित्रांनो, मी समीर सावंत माझ्या मित्रोडा मार्क यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर मित्रांनो, आता मी असं कळण्याच्या सड्यावरती आणि जाताय मी सावंतवाडीत एक भाडा असा तर आपण रिटर्न आडूचा इकडे दोडामार्गमध्ये आणि संध्याकाळी असा आढळ्याची जत्रा. तर मित्रांनो, आढळ्याची जत्रा आजच्या ब्लॉगमध्ये तुमका बघू गावतली आणि त्याच्या पहिली मावशीकडे असा आज शेवटचा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातलं तर त्याची पूजा वगैरे असते तर तुमका दाखवतील आजच्या ब्लॉगमध्ये. त्यामुळे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि तुमका नंतर मावशी गेल्या घराकडे जाऊन भेटता. जाताना जराचे दाखवते बघा आढळ्याच्या मंदिराच्या परिसरात जर गर्दी वगैरे नसत तर दाखवतेलं आहे तुमका जरासं जाताना देऊळ आणि काय तिकडचं वातावरण जरासा. नंतर आपण मग संध्याकाळी मनेर इथंच भेटाय मावशीकडे. चला मंदिराकडे पोचलो. दुकाना लागली बघा दुकाना. मित्रांनो, भाड्याचं लोक आता जरा बरोबर आहे जरा थांबलेलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे बांध्यातल्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, आता मी कोणापालच्या पुढे इल्लेलं आणि ज्याचे मी व्हिडिओ बघते ना तर मित्रांनो आज बोर्ड दिसलं माझं लक्ष केलं. आज कॅलिफोर्निया 30 फार्म्स वयसर बकरी वगैरे पाळले जातात आणि तुमका होय तर पण मिळतं इकडे. रातची खूप उजवड पडलो ना असं मध्ये दामायचं आणि असं घ्यायचं. खूप उजवड आहात बघा दिसताला बघा. आता बघ असा गेला का खा दोन द्या. भडे पडायचा ना त्या बाजून पडतं पडला तर. मस्त ना अशी शॉर्ट होय. आता बघ काय तू बघसात त्या काय प्रकार माहिती. आता दोन्ही बरे पडले रे. सॉपला
कितके होते 18 असतले 18 नाही तर 24 20
अरे वो गर्दी बघ काय आहे. इतके चाय पिले रिपोर्ट नको. फेनुरे फेनुरे फेनु जीवाच्या मनात बाळात काय म्हणतात. अरे देवराजे लोडाव तुमचं लष्कराचे लोडाव एकदम रक्त धरून मारतोय. अरे तसे उठणार नाही ते. त्यांचं पंचमान भांडारी झाले नाही जास्त झाले ऐकायचंही नाही. एका उठा घालून नाही तर काय उचल येऊ लागलं तर माझ्या कामात येतं. कोणाची काय ही कोणची माहिती बापल्याची तेतून करायची बापल्यातून कर पळवले आज चोर वाटलं त्याची गजरा सांगा होई पाटल्यावर मारतो काय माहिती तो बापलो ना बापलो काम करतो होतो आणि बापल्याची बाई बाहेर होती. हो बाहेर बाहेर हा आणि कडू होती आणि मी असं फिरत 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 बरेच दिवस झाले बापलो काय करता मोडूया पापोळी होती. पापोळी पापोळी असं पाणी ओढून करून त्याच्यातला एक पापोळा कोरम होता कुठंच नाही आता ह्याच आणि त्याला सुईदोय आणि योग मोठं नाद होतो माड होतो माड मोठे बघलो सुटलेले नारळ होते. सात घातलं ये वहिनी बरी आहे मग बरी आहे बरी आहे काढून पाणी मी आणलं बापल्याच्या वस्ती जाऊन पुढे गेलोय आपल्याला साथ घातले आणि वाई नाटक केलोय पडली 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 तुझी बाहेर बाईत पडली. हो असतात का रडाव होता हो खोबरा पडत ना मी त्याला सांगलो तुझी बाईत पडली. ऑर्डर हात मारीत बाईकडे गेलो बाईक पुढे गेलो मी टाकला चले उतरले गपची माझी खिशात ढकलले. हो होय चोर नाही उलका धरतले मारतो पुढे गेलो आणि बघत बाईक तडी उभी काय रे ये बरं बाईत पडली.
बोलला पायदा पापोळ्या केले बाई माहीत पडतली असा मी तुका सांगतो शब्दांची बिरवा बिराव करून केलं मोर हट्टिया कितके दिले तरी मानत कानात भरना ना दिले चालू होया कधीतरी पोट भरतो कधीतरी नाही होत आवाज आपला हो बारके बारके गेलं मोठा असा उलटा धरतोय रक्त भेटपडा मारतो पावशीच्या पाय घरी काय करतो रे का पाय धरतो रे पाय पडतो आता असा करतो पावशी करायला लागतो लांब जाता काय ना ठोकून देतो ऍक्शन होय जाय भाऊ ना हे काय बुक करतो कोण म्हणतो तो मध्ये मध्ये साथी होय देवा महाराजा हटकडे माझ्या बापाशी तू का ठेवतोय नारळाची मारून नको काय नारळाची किस नारळाची मोठी गडबड विकणारे काय कळणार नाही घेणारे काय कळणार नाही कोण स्वस्त ऐकतं तर कोण भाग ऐकता त्यांच्या मराठी पण किशीची गडबड काय जेव्हा सगळेजण नारळ द्यायचं जेव्हा नारळ द्यायलो काय म्हणतो बाकीच्यांसारखं ना तेव्हा पटकन माझ्याकडे पोहोचतो ना जेव्हा आपण पटकन पोहोचतो असला तर एकच उपाय किस काढून ठेवलं किस काढून ठेवलंय घेऊन तो अरे सगळ्या जन्मांना नाल ठेवलं ह्यानी किसशी ठेवली येऊ किस हातात उचलून घेतो बाजूला सगळ्या भक्तांना बाजू करतो लांब सुरून तुलो डोंगरे कोण एवढं माझा भक्त काय जाता काय
देवा असा माझ्याकडे बघल्या तो अर्थ येतो देव माझ्या पाठकडे ये देवाच्या पुढे तुझ्या पाठीची बोला ये पुढे देव पाठकडे हो देवा सांगा तुका डोक्यात नारळाची की आणि यो यो कुठल्या केसातो बारीक डोळ्यातो पायाला वाटातो चार हातातो झगमगी दारू इकलो त्याचा मोठ रे पीस हो देवा प्रसाद दिलो होय उठले उजवा प्रसाद गावलो जो कोण शंकरातून महाविष्णूची पूजा करे त्याची पूजा निष्फळ ठरे असा महाविष्णूचा तुला शुभ आणि मंगल करत आहे हे शंकरसुरा जो कोण शंकराला नाही महाविष्णूची पूजा करी त्याची पूजा निष्फळ ठरेल हा तुला वाटत आहे मला समाज हरत नाही चला मित्रांनो आता जाऊया घरात भटसंकासूर झालो तर मित्रांनो आजचो ब्लॉग तुमका कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकले त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर मिळेल चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय